स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। नगर ब्रेकिंग। धीरज परदेशींचा मृत्यू, मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना। मुकुंदनगर परिसरात पालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेने अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे। 7 ऑगस्ट रोजी दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात स्ट्रीट लाईट पॅनलचे काम करत असताना धीरज परदेशी यांच्यावर लाकडी बल्ल्या आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला। दरम्यान मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे। शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे वैद्यकीय कारण अधिक स्पष्ट होणार आहे। या प्रकरणात यापूर्वी युनुस खान साहेब शेख याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने हैदराबादमधून मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या तिघांना अटक केली आहे। हल्ल्यामागील नेमके कारण काय, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे। ही बातमी उपलब्ध माहितीनुसार आहे। मृत्यूचे अंतिम वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।